रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतात. लौकिकार्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेत. रामराम मंडळी. जीवनाच्या प्रत्येक पैलूला कोकणी बाजामध्ये नवतेचा साज चढविणारा, अख्खं आयुष्य मावळात पुण्यासारख्या शहरात घालवूनही श्वासाला कोकणाचा सुगंध येणारा आमचा स्नेही रूपक साने. रूपक, स्वागत आहे तुझं. नमस्कार. रामराम मंडळीच्या कट्ट्यावर तुला गप्पा मारायला यायचंय असं मी जेव्हा सांगितलं त्यावेळी तू असं म्हणाला होतास की माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, मी आयुष्यभर फक्त वेडेपणाच करत आलोय. तर त्या वेडेपणातलं काही वानगी दाखल आता तू काही सांगू शकशील का? वेडेपणा याचा माझी व्याख्या अशी आहे की जे चार चौघे सगळं जग सगळं जे करतात ते तसंच केलं म्हणजे बरोबर चाललंय सगळं. ह्यापेक्षा मला काय वाटतंय ते करणं, पण हे करणं म्हणजे ज्याला बाकीचे सगळेजण वेडेपणा म्हणतात, कारण ते मी माझ्यासाठी केलेलं असतं. बरोबर. आणि ते त्यांच्या सगळ्या नियमांमध्ये बसेलच असं नसतं, आणि म्हणून त्यांना ते वेडेपणा वाटतं. पण माझं म्हणणं आहे की तो जो वेडेपणा ते ज्याला म्हणतायत तो वेडेपणा आणि ते करणं ह्याच्यामध्येच खरा आनंद मिळतो. म्हणजे तुला जे आनंद शोध हा जो शब्दाचा काही हे हवा आहे, खरं तर त्याच्यात मिळत असतो आनंद. पण ती हिंमत दाखवायला लागते ना. हां, मग ती हिंमत मला माहीत नाही ती कधी तयार झाली, पण ती झाली कदाचित. पण ती हिंमत खरं तर असते प्रत्येकाकडे. ती बाकीचे आजूबाजूचे जे आहेत सगळे जगातले, ज्याला मी लोक म्हणतो, लोक याची व्याख्या मी करतो मी सोडून सगळे असे, तर ते लोक आपल्याला ती हिंमत खचवत असतात, आपली ती हिंमत, असं मला वाटतंय. कावळे ते चोचा मारत असतात आणि पळवून लावतात ते असं. मग ते जमलं तर मग तिथे मात्र हिंमत पाहिजे की ठीक आहे, मग त्यांना पळवून लावायची तरी एक पाहिजे, किंवा मग त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आणि नाही तर मग आपला आनंद शोध राहील, बाजूला पडेल. त्यामुळे तो आहे तो वेडेपणाला हिंमत जी म्हणतोस तो, ती हिंमत अशी करायला लागते. त्यातली सगळ्यात मोठी अडचण तीच आहे की आजूबाजूचे लोक या शब्द लोक ह्या शब्दाची व्याख्या फार मोठी, म्हणजे ती प्रत्येकाची वेगळी. तशी माझी वेगळी, की जे त्रास देतात आजूबाजूनी सगळे. आपण ज्याला म्हणतो एक स्टँडर्ड चौकट असते ठराविक, ती चौकट मोडून आपण काहीतरी करतो, तर त्याला वेडेपणा समजला जातो. तर तू हल्ली तुझ्या तळेगावच्या आसपासच्या ज्या छोट्या वाड्या वस्त्या आहेत तिथे जाऊन काहीतरी कामं करतोस, तर त्याविषयी आम्हाला जरा सांगितलंस तर ऐकायला मला आवडेल. हां, वाड्या वस्त्यांमध्ये खरा तर तो पण माझा आनंद आहे की वाड्या वस्त्यांमध्ये जाणं आणि त्या लोकांच्याकडनं काहीतरी आपण मिळवणं किंवा त्यांना काहीतरी देणं. म्हणजे मी काही समाजकार्य किंवा असं काही फार मोठं काही करत नाही, पण मला एकदा कधीतरी असं वाटलं की इथे सुद्धा खूप काही आहे की पठडीत सुशिक्षित वर्ग, प्रस्थापित वर्ग जो सगळा म्हणतो, त्यांच्यातच सगळं काहीतरी ते चांगलं सापडतंय. असं काही नाही आहे. त्या खेड्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये अगदी ज्याला आपण शिकलेलं नाही आहे त्याला अशिक्षित म्हणतोय, पण मी म्हणतो नाही, तो अशिक्षित नसतो. तो फक्त बाकीच्या रूढीतलं जे शिक्षण घेतलेलं नसतं तसा असतो, पण तो कधी कधी खूप शहाणा असतो, खूप काहीतरी करून दाखवलेलं असतं. असं दिसायला लागलं थोडं, तेव्हा असं वाटलं की हे शोधलं पाहिजे आणि हे दाखवलं पाहिजे, किंवा मग त्यांना काहीतरी शिकवलं पाहिजे. मग सध्या मी जाऊन खेडेगावातल्या काही महिलांना की त्यांना काय क्राफ्ट शिकवता येईल
तर पारंपरिक त्यांचं एक आहेच की गोधड्या बनवणं हे पारंपरिक काम घराघरात केलं जायचं. पण त्यालाच जर नवीन फॉर्मॅटमध्ये आपण आणलं की क्विल्ट म्हणतो आपण, तर गोधडी म्हटलं की वेगळं होतं, क्विल्ट म्हटलं की वेगळं. तर मग आपण त्यांना क्विल्ट बनवायला शिकवूया असं म्हणून मी एक छोटासा प्रयोग चालू केलेला आहे. आणि मला 2-3 ठिकाणी असं लक्षात आलं की ते छान काम करत आहेत, त्यांनाही आनंद वाटतोय आणि त्या करून 4 पैसे पण मिळत आहेत त्यांना. अगदी छोटीशी सुरुवात असली तरी सुद्धा ती सुरुवात चांगली झाली आहे. आणि त्यांच्यासाठी ते मोठं काम आहे. त्यांच्यासाठी मोठं काम आपल्याला आहे. ते छोटं जरी वाटत असलं. आणि मुख्य ते निर्मितीचं काम आहे. हो. काहीतरी निर्माण करतायत सृजन, ते. सृजन. हां, सृजन आहे, निर्माण करतायत. आणि गोधडी ही जर पारंपरिक पाहिली तर ती जुन्यातनं नवं तयार करायचं. आत्ता जी सवय लागली, काय झालं की नवीन आणायचं, लगेच खरेदीला धावायचं. जुन्याचं नवीन तयार करणं याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यातून गोधडी हा तर विषय भावनिक आहे. हो. म्हणजे ज्याला आईची गोधडी, आजीची गोधडी उब. म्हणतो आपण, उभ एक उभ आहे तिथे एक. तर त्याच्यातून एक नवीन आनंद तयार होणं. शेवटी तोच आहे, तुला जे हवा आहे हो. आनंद शोध, हा तो घेण्याचं दोन्ही एंडला आहे. दोन्ही एंडला आहे. तुझ्याकडून पण आहे आणि त्यांच्याकडून पण. किंवा मग जी तरुण मुलं असतील तिथली, छोटी मुलं असतील, ती पण काहीतरी वेगळं करत असतात. तर ते शोधणं तर त्यांनाही बरं वाटतं की कोणीतरी आपल्याला दाद दिली आहे. असा एक छोटासा प्रयोग चालू आहे सध्या. हाच छंद चालू आहे. पर्यटनाच्या संदर्भात काही तू तिथे प्रयोग केलेस तर ते पण त्याच्यातूनच पुढे 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 हो, तुला एक-एक सुचत त्याच्यातून गेलं. असं सुचत कारण गेलं. मध्ये मला एका आमच्या ओळखीच्या आणि ते धेनुकुंजचं एक हे पाठवलं होतं, तर त्याविषयी जरा हो. काय पण सांगता? आता खेड्यातलं जे राहणीमान आहे, हं. आजूबाजूला शेती आहे हं. आणि एक ग्रामीण जी जीवनपद्धती आहे हं, हं. ती करत असताना शहरी माणसाला त्याचं आकर्षण असतंय, कारण ते त्याला मिळत नाही आहे. मग तिथे गाईंचा गोठा आहे, शेत आहे, आजूबाजूला निसर्गरम्य सगळं आहे. मग तिथे जाऊन तर राहायचं असतं, पण माझं असं काही नाही आहे तिथे. हं, हं. प्रत्येकाला आदली ते पण झालं की माझ्या मालकीचं काही आहे का? कशाला असावं लागतंय? होय. तर मला एक मित्र भेटला असा, म्हणला तिथे शेत आहे, तुला जे हवं ते सगळा आनंद तिथे आहे, निसर्ग आहे, डोंगर आहे, शांतता आहे, गाय, गाई गुरं जे गोठा. हां, गाय गोठा की जे कदाचित आपल्याला हवं असतं ते सगळं, पण ते करता पण येत नसतं किंवा आपलं म्हणून नसतं. तर माझं म्हणणं आपलंच कशाला पाहिजे? मग तिथे जाऊन आपण राहू शकतो. मग हा एक पर्यटनाचा भाग असतो ना, पण तो पण पर्यटन कसलं करायचं हे पण असं झालेलं आहे की त्याच्या पण हे ठरून गेल्या आहेत व्याख्या. हं, हं, हं. पण हे अनुभवायचं आणि आपल्या शहरी वातावरणातनं जरा बाजूला जायचं आणि मग हे एक दिवस अनुभवायचं, हे पण पर्यटनच आहे. असं कुठे करायला मिळालं. म्हणून मी त्याच पद्धतीत आता हे अशी जीवनपद्धती जगणारे जे आहेत त्यांना प्रयत्न करतोय सांगायचा की तुम्ही आलेल्या लोकांना हे दाखवा सगळं आणि हे एन्जॉय करू देत. हं. ते येतील त्यावेळेला ते त्यांचं समजतील की हे पण माझंच आहे आणि तुम्ही पण त्यांच्याकडे, आपण गिऱ्हाईक म्हणतो तसं गिऱ्हाईक म्हणून बघू नका. आपण त्यांचे होस्ट आणि ते होस्ट आपले आणि पाहुणे. व्यवहाराचा भाग असूच असू नये, द्यायचा. असू नये, बरोबर आहे. पण तो आणि हे पूर्वी होतं आपल्या कल्चरमध्ये. मला जे एक असं त्याचं उदाहरणच द्यायचं तर आठवतं की पूर्वी धार्मिक पर्यटन ज्याला म्हणतो आपण, तर धार्मिक गोष्टीसाठी एखाद्या धार्मिक स्थळी गेले लोक की तिथले गुरुजी म्हणा किंवा तिथले पुजारी म्हणा किंवा तिथले ते असे लोकांची सोय करायचे, हो, बरोबर, राहण्याची, बरोबर. खाण्यापिण्याची. तर दारात व्यवहार ठरायचा की तुम्ही एवढे आम्हाला द्या. हां, एवढे आम्हाला देणार आहात का? म्हणजे मग आम्ही आहे इथे सोय. मग राहायची सोय आहे, जेवणाची सोय. पण दारातून आत आले की नंतर पाहुणे म्हणून ते घरातले पाहुणे असंच त्यांना ट्रीटमेंट दिली जायची. बरोबर, हे थोडंसं मागं पडत चाललं. म्हणजे होम हॉस्पिटॅलिटी ज्याला म्हणतो बरोबर. ती होतं आपल्या परंपरेमध्ये. हं, हं. पण ते गेलं किंवा कोणीतरी वाटसरू आलाय, पाहुणा आलाय, आज तो राहणार आहे आपल्या गावात. तर व्यवहारही सांभाळला जात होता की ठीक आहे, तू राहायलास तर तुला जाताना एवढे 4 पैसे द्यावे लागतील. बरोबर. पण तो संपला व्यवहार दारात आणि दाराच्या आत आला की, आणि हे कोकणी संस्कृतीत आत्तापर्यंत आहे, अगदी अजून आहे की कोकणात सुद्धा पर्यटक म्हणून आलं हो. तर घरोघरी राहायची सोय, ज्याला होमस्टे म्हणतो. हं, हं, हं. त्याच्या नवीन जमान्यातल्या व्याख्या खूप
अशा मांडून दाखवल्या जातात कागदावर, पण हे तर कोकणी संस्कृती फार पूर्वीपासून आहे. माझे बंधू पण एक साधारण 15-18 वर्षापूर्वी आम्ही या कोळथरला पण प्रयोग केला होता. हां, आम्ही त्याला नावच दिलं होतं सुसंस्कृत पर्यटन हां. समृद्ध कोकण. बरोबर. म्हणजे संस्कृती पण टिकली पाहिजे आणि समृद्धी पण आली हो, पाहिजे. हो. तसाच हा थोडासा प्रयत्न आहे. प्रयत्न आहे. हं. आता ते आता नव्याने पुन्हा शिकवावं लागतंय, असं माझं म्हणणं. तर ते खरं तर होतं आपल्या संस्कृतीमध्ये, याला पाहुणचार म्हणतो आपण. तो पाहुणचार करायचा, पण पैसे घेऊन करायचा. सशुल्क. हां, कारण ते तर हवंय, तो व्यवहाराचा भाग आहे. पण सारखंच फक्त आणि फक्त व्यवहारच हां. अशा याच्यामध्ये, म्हणून मी प्रयत्न करतोय. तर ह्याच्यातून असं जर केलं गेलं तर शहराच्या आसपासच्या ज्या वाड्या वस्त्या किंवा जिथे आत्ता पुण्या मुंबईतल्या शहरातल्या माणसाला एवढंच हवं आहे फक्त, की मी 1 दिवस किंवा 4 तास किंवा 1 रात्र जाऊन छान शांततेत बसेन किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाईन. तर पुन्हा तसंच झालं की हॉटेलच फक्त. असं काही नाही. मला माझं घर पण वाटलं पाहिजे. कुठेतरी माझं घर आहे गावाकडे. याच्यासाठी ही तरुणांना संधी आहे असं मला वाटतंय. खेड्यापाड्यातले जे वाड्या वस्त्यांमधली जी मुलं आहेत, त्यांचं घर अजूनही आपण म्हणतो वा किती छान घर आहे. खरं तर तिथे सारवलेलं आणि सगळंच साधं असतं. पण आपण मात्र म्हणतो वा छान आहे, इथे राहायला मजा येईल. आणि मग तिथे त्या मुलांकडे आहे ते. अशातले मी काही शोधायचा प्रयत्न करतोय. अजून काही त्यातनं सुरुवात आहे माझी. मग त्यांना दाखवतो की तुम्ही आलेल्या माणसाला पाहुणचार करा. उत्तम तुमचा तो गेस्ट म्हणून राहील, एन्जॉय करेल, इथलं सगळं लाईफस्टाईल एन्जॉय करेल आणि जाईल. जाताना पैसे देऊन जाईल. हो, एखाद दिवस जो राहील तो तुमच्यातलाच बनून राहील. तुमच्यातलाच बनून राहील असा प्रयत्न करा. आणि असा. जाताना मात्र त्यातनं याची तो निर्मिती असावा झालीच माझा. पाहिजे. म्हणजे व्यवहार थोडा त्याच्यात व्यवहार छोटा असावाच. त्याशिवाय हे चालणार चालणार नाही. नाही. 4 दिवसाचं नाही. हं. सगळं होऊन हो. जाईल. बरोबर. मागे एकदा बोलताना तू एक इंटिरियर कुठेतरी एक जण लायब्ररी चालवतात, त्याचं हो. तुला खूप कौतुक वाटलं हो, होतं. हो. ते जरा आम्हाला सांगितलं ते, श्रोत्यांना ऐकायला आवडेल. पवनानगर म्हणजे मावळ आणि मुळशी तालुक्यातलं हां, एक हां. गाव, काशिक म्हणून. तर तिथे मला एक भटकताना एक व्यक्तिमत्व दिसलं असं, की ते 70 वर्षाचे आहेत आता. अच्छा. हां. त्यांना आप्पा टेमघरे म्हणतात. त्या नावाने ओळखले जातात. आता त्यांची मुलाखत घेतली. बोलता बोलता असं जाणवलं की अरे असं व्यक्तिमत्व की एक 10-20 घरांचं गाव फक्त. सगळं शेतीप्रधान, दूध व्यवसाय वगैरे असं असलेल्या ठिकाणी. आणि म्हटलं तर काही शहरी काहीच नाही आहे तिथे. कुठलंच हे नाही आहे. तिथे 15,000 पुस्तकं असलेली लायब्ररी मला दिसली. हो, आणि मराठी पुस्तकं. क्या बात. मग हेच मला इतकं असं काहीतरी वेगळं वाटलं की असं घडूच कसं शकतं. इकडे तर छोट्या- मी पेपरमधनं, नेटवरनं आणि याच्यावरनं सारखं ऐकतोय की वाचन संस्कृती कमी होते, वाचतच नाही आहे कोणी, अमुक नाही आहे, वाचनासाठी काही केलं जात नाही आहे. आणि हे अशा खेड्यात डोंगर कुशीतलं अगदी निसर्गरम्य गाव, आणि इथे कसं काय हे सगळं. मग मी त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि मग मला ते खूप आवडलं की त्यांनी पण त्यांची सगळी पार्श्वभूमी सांगितली सगळी, की मी पण कसा गरिबीतून आलो, अगदी साध्या ह्याच्यातून आलो. मग शिक्षण नव्हतं, मग कुठल्या कॉलेजमध्ये मी एक ऑफिस बॉय म्हणून लागलो. नंतर मी BA झालो, मग लायब्ररीचा कोर्स केला, मग मी लायब्ररियन झालो. हो. आणि मग सगळ्या सरकार दरबारीच्या सगळ्या योजना समजून घेतल्या आणि मी ठरवून टाकलं की नाही, माझ्या गावात वाचनालय करायचं. आणि आत्ता ते वाचनालय तिथे आहे. ह्याच्यावरती मी त्यांची एक छोटीशी मुलाखत घेतलेली पण YouTubeवर टाकलेली आहे त्याच्यावरती. हो, म्हणजे तुझा स्वतःचा युट्यूबचं चॅनल हां, थोडासा सुरुवात केली आहे. त्याच्यावर एक काही अशा वेगळ्या गोष्टी टाकण्याचा विचार आहे. हो, आणि हो. त्याची सुरुवात केली आहे. रूपक साने याच नावाने YouTubeवर माझं हां, चॅनल म्हणून आहे. म्हणजे त्याच्यावर आप्पा टेमघरेंची मुलाखत तुला कधी पण ऐकता नक्की येईल, नक्की तिथे नक्की मी बघता येईल. बघेन. म्हणजे तर त्यातला हेतू एवढाच आहे की प्रसिद्ध व्यक्तींची प्रसिद्धी रोजच केली जाते. हो ना. पण ही माणसं प्रसिद्धीसाठी यांनी काहीच केलेलं नाही आहे. आणि ही अशी आपलं आपलं काम करत राहत आहेत. पण त्यांचा आदर्श समोर यायला हवा. नाही तर तो सुद्धा फक्त तेवढ्या पुरताच. तेवढा. आणि सध्या कसं झालं, ब्रँडिंग झालंय ना. मग तो ब्रँडेड आहे का? नाही. मग त्याचा सुद्धा ब्रँड झालाय का? नाही. मग असं काही नाही आहे. तेवढ्याच ताकदीचं. आज आत्ता मी म्हणतो की पिंपरी चिंचवडसारखं मोठी एवढं शहर आहे, तळेगावसारखं, पण पुस्तकाचं दुकान नाही आहे.
त्याच्यासाठी सुद्धा पुण्यातच यायला लागतं. बरोबर. मग तिथे दुकान नाही आहे, काही नाही आहे. मग काय, मग म्हणतो आपण नाही वाचतच नाही आहे कोणी. पण मग अप्पा टेमकरांच्या लायब्ररीत रोज माणसं येत आहेत, तिथे बसतायत. 15,000 पुस्तकाचा साठा 15,000 आहे. पुस्तकं मुलं येऊन बघतायत आणि बरं. ते करतायत धडपड त्याच्यासाठी. असं काहीतरी शोधत राहा. हा पण जसा त्यांचा आनंद आहे, तर तो त्यांचा आनंद शोधण्यात मला आनंद मिळतो. म्हणजे झाकलं माणिक हां. आपण ज्याला हां, म्हणतो. आणि ते अजून कोणाला दाखवून आनंद मिळेल. कदाचित त्याच्यातून स्फूर्ती मिळेल एखाद्याला. आणखीन तसे हां. निर्माण झाले तर हां. आपला फायदाच आहे. हे सगळं तुझं जे आता काम चालू आहे ते कलेच्या बाजूनी खूप आहे असं मला वाटतं. तर तुझं शिक्षण जे सुरुवातीला बेसिक झालं ते कुठल्या म्हणजे या कलेची काही शिक्षण घेतलेलं आहे का हे नंतर डेव्हलप झाले? मी 85 साली अभिनव कला महाविद्यालयातनं GD आर्ट झालो. हो. आणि तिथून मग ड्रॉइंग अँड पेंटिंग जो डिप्लोमा म्हणतात, तो 5 वर्षाचा GD आर्ट होऊन बाहेर पडलो तिथनं. पण नंतर व्यवसाय म्हणून किंवा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून मी त्यातलं काही केलं नाही. म्हणजे ज्याला चित्रकलेचा किंवा कलेचा अभ्यास, फाईन आर्ट ज्याला फाईन आर्ट, त्याचा व्यवसाय नाही काही केलेला. अच्छा. पण मी कमर्शियल आर्ट म्हणून काम केलं. हो. आणि मग त्याच्यात स्क्रीन पेंटिंग, फोटोग्राफी, एडिटिंग, डिझायनिंग असं की जे इंडस्ट्रीशी रिलेटेड काम चालतं सगळं, त्याच्यातलं काम केलं. अप्लाइड आर्ट म्हणतो तसं करत गेलो. पण फाईन आर्ट म्हणजे कलेपासून कलेसाठी कला ज्याला म्हटलं जातं, ते नाही झालं माझ्याकडनं. पण चिंतन चालू आहे अजूनही त्याचं. म्हणजे अजून त्याच्यानंतर कधीतरी बाहेर येईल, माहिती नाही, येईल. पण मग काही ते व्यवसाय म्हणून बंद झाल्यावर टेराकोटा ज्याला म्हणतो, मातीच्या वस्तू म्हटलं तर कुंभारकामच, पण कलाकृती केलेल्या. असं मी गेली 15-1 वर्ष करतो काम. त्याच्या आधी कमर्शियल, फक्त कमर्शियल. 20-1 वर्ष तिथे तुझा व्यवसाय होता. कॉलेजला असताना तू मागे एकदा बोलताना तुझ्या कामत सरांचा उल्लेख केला होता. तर त्यांचं जरा काही किस्सा सांगितलं असतं ते ऐकायला आवडेल. ते कामत त्यांची जी फिलॉसॉफी होती, दृष्टिकोन की प्रत्येक गोष्ट आयुष्याकडे बघताना फक्त म्हणजे चित्रकलेच्या कॉलेजमध्ये शिकतात किंवा आर्ट स्कूलला शिकताय म्हणजे काय, आर्ट स्टुडिओ करायचा किंवा एक्झिबिशन्स करायचे आणि आर्टिस्ट, आणि मग माझा एक आर्टिस्ट म्हणून व्यवसाय असेल, स्टुडिओ असेल, हे तर ठीक आहे, व्यवहाराचा भाग. पण आयुष्यातली प्रत्येक जगतांची गोष्ट ही सौंदर्यपूर्ण कशी करता येईल यावरती ते मला म्हणजे सगळ्यांनाच सांगायचे. पण ते तेव्हा महत्त्व नव्हतं वाटत. आता कळतं की बरोबर आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सौंदर्य शोधायचं, आनंद शोधायचा, असं ते सांगत न्यायचे. छोट्या छोट्या गोष्टी त्या आता आठवत आहेत. तेव्हा त्याला त्याचं काही महत्त्व कळत नव्हतं किंवा कॉन्टेक्स्ट. तेव्हा नव्हतं. म्हणजे साधी गोष्ट की जेवताना आपण पूर्वी पद्धत आहे, भात इथेच वाढायचा, वरण इथेच वाढायचं, कोशिंबीर ह्याच बाजूला वाढायची. ते ह्याच्यामध्ये बराचसा भाग ॲस्थेटिकली होता. आणि ती डिश जी आहे त्याला एक कलर स्कीम होती, ती छान, तो कंपोज होता एक. तर त्याच्या कंपोजिशनमध्ये ते जर दिसलं, मांडणी म्हणतो आपण ती तशी, नाही तर काय तसं काही नाही हरकत आहे ना, कुठेही काही वाढलं तरी काही शेवटी एकत्र करूनच खाणार, पोटात एकत्रच जाणार. पण सुरुवातीला जो दिसतं तर ते ही सौंदर्य दृष्टी आहे, याची सवय करून घ्यायची, आणि ती सवयीचा भाग आहे. या अशा गोष्टी ते सांगायचे, तर ते आता लक्षात येतात. त्याचं महत्त्व आता कळायला आता कळायला लागलं की त्याच्यामध्ये मजा आहे त्या जगण्यामध्ये. असं या तुझं म्हणजे व्यवसाय पुण्यामध्ये होता, पण तू राहत पूर्वीपासून तळेगावला, आणि ते वडिलांचं घर होतं. तर तू आता मध्ये मला एक बोलताना एक वाक्य म्हणालास, ते मला आठवलं एकदम, हा दरवाजा करायला झाला आहे. तर त्याचं काहीतरी इतिहास सांग. म्हणजे जुनं घर होतं वडिलांनी केलेलं, मातीतलं, आणि असं साधं घर होतं म्हणून आपण. आणि मग काही काळानंतर मग जरा लग्न वगैरे झाल्यावर 4 पैसे मिळायला लागले, नाही आता घर आपण नवीन करूया, म्हणजे काय रंगरंगोटी करून दुरुस्ती केली. आणि एक दरवाजा होता, तो मात्र 40 वर्षाचा पूर्वीचा, 50 वर्षाचा, असा थोडा तो खराब झालेला, वाळवी लागून त्याला पत्रा ठोकलेला होता असा आतला, आणि दिसायला पटकन तुटका फुटका ज्याला म्हणतो तसं. आणि बाकी सगळं हळूहळू फर्निचर म्हणा किंवा पेंटिंग करणं, हे सगळं केल्यावर तो दरवाजा तिथे तो खटकत होता. तो खटकत लोकांना होता.
मला नव्हता खटकत. आणि त्यामुळे प्रत्येकजण आला कोणी की म्हणायचं, अरे आता छान झालं आहे घर सगळं, पण हा दरवाजा एकदा करायला झाला आहे असं. पण थोडंसं असा पण भाग होता की हा एक दरवाजा करून चालणार नाही, माझ्या घरात जवळ 8 दरवाजे होते आतल्या आत, हो. मग हे सगळे करावे लागतील, मग ते काही आत्ता झेपणारं नाही आहे. म्हणून मी म्हटलं हे सारखंच जो तो येईल तेव्हा, अरे घर छान झालं पण दरवाजा करायला हवा. म्हणून मी काय केलं, त्याच्यावर एक काळा कागद लावला आणि त्याच्यावर लिहून ठेवलं, हा दरवाजा एकदा करायला झाला आहे. आणि नंतर असं व्हायला लागलं की जो तो बघ, नाही करू नको हा दरवाजा, हे असंच हे छान. असंच छान दिसतंय. इथून म्हटलं तर ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत, 30-31-35 वर्ष झाली असतील आता याला. म्हणजे तू तेव्हा खूपच यंग असशील. हां, तर तेव्हा मी म्हटलं ही सुरुवात आहे. तर हे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आणि माझा दृष्टिकोन ह्याच्यात फरक आहे असं माझ्या लक्षात येईल की नाही, आपण ते जुनं आहे म्हणून खरा म्हणजे केवळ आत्ता असं झालं आहे आणि आता तर फारच आहे. हां, ते जुनं झालं किंवा ते ब्रँडेड नाही आहे किंवा ते पठडीतलं नाही आहे म्हणजे ते बरोबर नाही आहे किंवा म्हणजे ते चांगलं नाही आहे, तर असं नाही आहे. तर तो कंपोज होता, तो कंपोजिशन होतं एक, तो दरवाजा म्हणजे. आता योगायोगाने त्याचा फोटो माझ्याकडे नाही तुला दाखवायला आत्ता, पण नाही काढला गेला त्याचा. तुझ्या नवीन घरातले आम्ही बरेच उद्योग असले बघितले, त्याबद्दल आता आपण बोलूच या. हां. ते घर जेव्हा रिनोव्हेट केलं असतं तेव्हाच जरा आम्हाला सगळं काही सांग ना थोडं. हां, घर जुनं जे ज्याला म्हणू आपण ते होतं, ते तसं काही म्हणजे गरज नव्हती की ते नवीनच करायला हवं आहे किंवा अगदी खूपच आता जीर्ण झालं आहे आणि आता नवीन तेव्हा कसं मनात आलं की मला व्यवसाय काहीतरी करायचा आहे, पण मग व्यावसायिक जागा पाहिजे काहीतरी. मग ती घेण्यापेक्षा आपण आहे याच घराला नवीन करून त्याच्यात व्यवसायाची जागा निर्माण करू किंवा माझ्या डोक्यात स्टुडिओ तयार करायचा, आर्ट स्टुडिओ. मग आर्टिस्ट मित्र येतील किंवा अशा संदर्भातले लोक येतील, मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी आणि सगळं घर म्हणजे स्टुडिओ वाटला पाहिजे. आणि योगायोगाने माझा मित्र गौरव भांगरे हा आर्किटेक्ट आहे लोणावळ्याचा, त्याची माझी भेट रोज असायची. तो म्हणाला आपणच करूया घर सगळं नवीन. आणि तुम्हाला नाहीतरी जागा घ्यायची आहे. तो वयाने खूप लहान आहे माझ्यापेक्षा म्हणून तो काका म्हणतो मला अजून. तो म्हणाला काका तुम्ही दुकान घेऊन पुन्हा व्यवसाय काहीतरी करणार तिथे तळेगावला, त्यापेक्षा आपण आहे त्याच जागेला त्याच किमतीत पूर्ण नवीन काहीतरी तयार तिथे करू. 25-30 लाख दुकानात घालायचे, त्यापेक्षा पूर्ण बंगला स्वतःचंच नवीन. नवीन. मग आता असं करायला लागणार होतं व्यावसायिक हेतूने म्हटल्यावर मग करायचंच आहे. तर मग म्हटलं आता वेडेपणा आहेच मुळात, अजून वेडेपणा करूया. म्हणून मी त्याला सांगत नेलं की तू घराचं डिझाईन नको करू, तू स्टुडिओचं डिझाईन कर. असं म्हटलं एक साधारण कलाकार, मी काही स्वतःला आर्टिस्ट वगैरे म्हणत नाही, फक्त कलादृष्टी आहे. तर त्यामुळे म्हणतो की कुठलाही कलादृष्टी असलेला किंवा कलाकार, कारागीर, आर्टिस्ट कोणीही असतील, ते असं म्हणत असतात मला ना घरात कधीतरी एक छान स्टुडिओ करायचा आहे, कारण ते त्याचं असतं, ते त्याचंच काम आहे, ते स्वप्न असतं. मी त्याला म्हटलं असं नाही, तू स्टुडिओ कर, मी स्टुडिओत राहायला जायचं आहे. मला असं कायम वाटलं पाहिजे की स्टुडिओ. आता हे सगळं जरी असं होत असलं तरी ह्याला एक नक्की बाजू आहे. ह्याच्यासाठी आपले फॅमिली मेंबर जे आहेत, मी सगळेच म्हणतोय, बायको नुसती, बायको, मुलं, आईवडील, नातेवाईक, हे बऱ्यापैकी तसे जर लावले तर हे घडतं. होऊ शकतं. तरच होतं. त्यातला बायकोचं नाव ज्योती, तर ते तुला माहितीच आहे. तर ज्योती तशी आहे, ती काही आर्ट स्कूलची किंवा आर्ट बॅकग्राऊंडची जरी नसली तरी ती झाली आर्टिस्ट. नंतर हे सगळं बघून तिला आनंद वाटायला लागला. थोडक्यात तिचा पण आनंद शोधच म्हणू आपण, तो आपोआप डेव्हलप व्हायला लागला. आणि मग अरे हां, हे छान आहे, हे छान आहे असं म्हणत जो सपोर्ट मिळत गेला ना, त्याच्यामुळे पण म्हणजे वेडेपणाला सुद्धा सपोर्ट लागतो काय. आणि ज्याला आपण वेडा म्हणतो त्याला कुठलाच सपोर्ट मिळत नाही म्हणून तो वेडा होतो. आणि मी जो वेडापणा म्हणतोय त्याला आजूबाजूनी तसं जर मिळत गेलं वातावरण तर हे निश्चित आहे. आणि मग त्याच्यात ते म्हणले हां चालेल, घर करायचं, आपण वेगळंच करायचं. तिने त्या घरात एकच गोष्ट फक्त करताना सांगितली की ती थोडीशी बुटकी आहे ना. ती म्हणाली की मला ना फक्त ओट्याची हाईट आहे ना, ती माझ्या मनाप्रमाणे कर, बाकी मला त्या घरात काय तुम्ही जे कराल ते मान्य. आणि हे तो आर्किटेक्ट जो मित्र आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा हा खूप मोठा प्लस पॉईंट झाला. फ्री हँड. आणि त्याला फ्रीडम मिळालं.
फक्त तिथे असं ठरलं आमचं दोघांचं कुठेतरी की तुझ्या इंजिनिअरिंगमध्ये मी काही बोलणार नाही, कारण घर बांधणं हे इंजिनिअरिंग आणि आर्टिस्टचं मिश्रण आहे. माझ्या ॲस्थेटिक जो व्ह्यू आहेत ते तू तसंच ठेव आणि ते तुझ्या इंजिनिअरिंगमध्ये ते बसव, मांड आणि ते मांड. बसव, ते बसव आणि ह्यातून आपण एक काहीतरी कलाकृती. कलाकृती आणि एक्सपेरिमेंटच करू. काही गोष्टी अशा की त्या नंतर असं वाटलं की त्या गैरसोयीच्या आहेत किंवा त्या नाही बरोबर, होऊ दे, बघूया ना, करूया. मग घरात सगळीकडे लेवल्स असणं, कुठल्याच खोल्या एका पातळीवर नाहीत, हो ना. खालीवर असणं. पण मग मी मगाशी म्हटलं तसं इथे पण असंच घडतं. अहो पण हे एवढं तुम्ही पायऱ्या आणि खालीवर केलंय, पण मग नंतर म्हातारपणी केवढं त्रास होईल. म्हणलं, अजून मला वेळ म्हातारपणाला खूप वर्ष आहेत, तेव्हा बघू, तेव्हा बदल करू. आवश्यक. म्हणजे तर हे जे आहे ना आजूबाजूचे लोक, पुन्हा तिथे सुद्धा असंच लोक, मग हे लोक ना क्रिएटिव्हिटीच्या फार मध्ये असतात आणि नंतर कौतुक करतात. ते दृश्य एकदा दिसायला लागलं की त्याचं त्यांना महत्व कळतं, तोपर्यंत कळत. कारण ह्या अशा वेड्या माणसांना ते आधी कल्पनेत असतं त्यांच्या. लोक ज्याला म्हणतो मी, ते क्रिएटिव्हिटीच्या मध्ये येतात आणि मग नंतर ते त्यांना चांगलं वाटायला लागतं, मग तेही म्हणतात. कारण त्यांना ते कल्पनातीत जे असतं ते प्रत्यक्षात उतरवणं हे साधारण आर्टिस्टकडनंच घडतं. कुठल्याही प्रकारचे आर्टिस्ट, फाईन आर्टिस्ट असतील, कमर्शियल आर्टिस्ट कोणी असेल, ज्याला आपण कलाकार म्हणतो, कारागीर. बरोबर. पुन्हा कारागीर आणि चित्रकार किंवा आर्टिस्ट याच्यामध्ये फरक आहे. हां, पण त्यांच्याकडनं हे मांडलं जातं, जे कल्पनेत आहे ते प्रत्यक्षात उतरवून दाखवायचं आणि मग ते लोकांना आवडायला लागतं. पण त्यासाठी सुद्धा धाडस लागतं, ते नसतं. तर ते नसतं म्हणजे ते त्यांना वाटायला लागतं की लोक काय म्हणतील. परवा माझ्याकडे आलातच तेव्हा बघितलंस की काचांवर तू म्हणलंस, अरे सगळ्या काचांवर काय काय लिहिलेलं आहे, कोट्स लिहिलेले आहेत. आपल्याला सांगितलं गेलं की काच नेहमी स्वच्छ, पारदर्शक, कुठे डाग न पडता अशीच ठेवायची, खिडकीची असू दे नाही तर कुठली असू दे. असं काही नाही, काचेचे उपयोग बरेच कारणं आहेत की बाहेरचं तर दिसू दे, पण वारा येऊ नये, उजेडता यावा, असे काय आहेत ना, मग त्यासाठी लावले ना. त्याच्यावर लिहायचं नाही असं काय, उलट ते लिहायला छान आहे, उलट त्याच्यावरचं पुसलं पण जातं फळ्यासारखं. पण मग ते असं होतं, पण मग लोक काय म्हणतील. नाही म्हणजे मग काचेवर असंच की हां, काचेवर लिहिलं तर लोक काय म्हणतील याच वाक्यापासून सुरुवात केली. लिहून बघूया. आणि आता त्याचा फोटो काढून नेतात लोक, कारण ते पढवलं गेलंय, आपल्याला शिकवलंच असं गेलंय की मी पण त्यातनंच वाढलेलं आहे. मी काही, मला कोणी वेगळं शिक्षक मिळालं नाही, पण माहिती नाही, माझा मीच शिक्षक होत गेलो. कदाचित माझं शालेय शिक्षण अत्यंत कमी आहे. मला असं वाटतं की ते छान झालं की बरं झालं, त्यामुळे मी माझा शिक्षक होत गेलो आणि मला मग लेबल लागलं नाहीये त्यामुळे कुठलं, तू अमुकच, तू अमुक एकच पदवी घेतलायस, मग तू असंच आहे. आणि मग ते आता तुलाही माहिती आहे की तू डॉक्टर आहेस म्हणजे तू असंच बोललं पाहिजे, तू अशाच लोकांबरोबर राहिलं पाहिजे, तू अशीच भाषा वापरली पाहिजे. मग क्रिएटिव्हिटी मारली जाते याच्यात, असं माझं म्हणणं. आणि हे तोडणारे जे आहेत ते करतात छान. मी पण माझी ओळख करून देताना मी कधी सांगत नाही मी डॉक्टर आहे, नाही तर ते मी डॉक्टर आहे म्हटल्यावर बघण्याचा दृष्टिकोनच बदलून मग तू कसं मुलाखत वगैरे घेतोस? मी सांगतो, मी डॉक्टरकी सोडून सुतार, कुंभार, न्हावी, धोबी काय म्हणाल ते आहे, तरच तुम्ही. पण कदाचित तुला प्रत्यक्ष बोलत नसेल कोणी, पण नंतर मागून वेडेच म्हणतात. वेडा आहे, तर हा वेडेपणा छान असतो असं माझं म्हणणं. तो वेडेपणा झेपवायला खूप ताकद लागते. ते तुझ्या घराचं आता आपण हे करतोय, ॲक्च्युअली रूपक सानेचं तळेगावमध्ये जे घर आहे ते प्रत्यक्ष तुम्ही बघितल्याशिवाय त्यातल्या कल्पना काय विविध त्यांनी तिथे केल्या आहेत त्या कळणं कठीण आहे. पण त्याच्यात आणखीन एक मला थोडं म्हणजे जनरल पब्लिकला खटकणारं त्याच्यात एक असं आहे की हा तू त्या काचेच्या खिडक्या ज्या म्हणालास त्याला कुठेही ग्रिल नाही आहे. हे कसं काय तुम्ही झेपवलं ग्राउंड फ्लोअरला? तिसऱ्या मजल्यावर एक वेळ माणूस समजू शकतो. नाही, हे या काही गोष्टी मी पण शिकलो. माझा आर्किटेक्ट जो आहे मित्र, त्याला पण मी बोलताना म्हटलंच ना, कारण मी पूर्ण बाहेर पडणं, कारण कसं आहे आजूबाजूनी लोक एवढे आहेत की किती जरी प्रयत्न केला की लोक हे गृहीत धरायचे नाहीत, तरी सुद्धा जर बाजूनी 100 असतील आणि मी एकटाच असेल त्याच्यात,
तर 99 जणांचं आहे. मग आपण पण काही वेळेला असं वाटतं ना की डळमळीत होतं. आपण आणि संख्येवर ठरवतो ना खूप गोष्टी. 99 सांगतात म्हणजे बरोबर आहे, त्याच्यात अर्थ आहे काहीतरी. तेव्हा बोलता बोलता मी पण त्याला म्हणा, अरे नाही ग्रिल करायची नाही असं कसं काय. तो पण वेडाच आहे माझ्यासारखा. तर म्हणलं की तुम्ही उदाहरणं दाखवतो तुम्हाला की जिथे जिथे ग्रिल आहेत तिथे किती ठिकाणी तोडली गेली आहेत आवाज न होता. आता आपण बघतो ना ATM मशीन गाडीत टाकून नेतात की सगळं, केवढी सिक्युरिटी असते. आणि मग माझ्या लक्षात येलं की पेंटेगॉनवर जर हल्ला होऊ शकतो तर माझं घर वगैरे तर काय. मग त्याला मार्ग आहे ना की ठीक आहे, ते उघडच करून दाखवायचं सगळं होऊ दे. आणि मग थोडंसं अजून एक वेळ आहे, पण माझं राहणीमान अत्यंत साधं ठेवलेलं आहे. मी मिनिमलिस्ट म्हणतो ते मी बघितलंय, प्रत्यक्षात जगतोयस तू ते. तर ग्रिलचा खर्च किती आहे आणि समजा असं होऊ नये, पण जर कधी कोणी तोडलं ते आणि आत आला तर तो लुटून किती नेईल. तर ग्रिलपेक्षा खूप कमी खर्च नेईल की मला परवडेल करायला असं. मग त्याच्यात ॲस्थेटिक व्ह्यू पुन्हा असं आहे की खिडकीला ग्रिल आलं म्हणजे एक तर खर्चिक तर आलंच, पुन्हा ते लोखंडी असणार, त्याचा मेंटेनन्स आहे, ते दर 4 वर्षांनी रंगवायला हवं किंवा दर महिन्याला ते पुसायला हवं. म्हणजे माझं आणि बायकोचं भांडण. कारण मी जरी असं असलो तरी मला रोज वगैरे करायला आवडत नाहीत गोष्टी एखाद्या. मग ते स्वच्छ पण दिसलं पाहिजे. मग इथपासून आणि पुन्हा त्याच्यातून व्हिजन जे आजूबाजूचं बाहेरचं, माझी बाग छान केली आहे, मी म्हणेन माझ्यापुरती छान केली आहे बाग. मला बागेतलं जे दिसतंय सगळं बाजूचं, कधी कुठल्या खिडकीतनं छोटासा आकाशाचा कोपरा दिसतो, कारण मी अगदी भरवस्तीत राहतोय. कुठेतरी कोपरा दिसतोय आकाशाचा, पण त्याच्यात सुद्धा ते ग्रिलने अर्धा अडवायचा. मग त्याच्यामध्ये पुन्हा अजून 2 शटर तयार करायची, मग ती जाळी आली की त्याच्यावर धूळ, मग ती झाडायची. नकोच ना, आपण काढूनच टाकूया ते. कायम अशी व्हिजन क्लिअर दिसली पाहिजे आपल्याला. पण पुन्हा तिथे तेच आहे घरच्यांचं. म्हणजे बायको म्हणाली असती, नाही असलं काही चालायचं नाही, राहणारच नाही ह्याच्यात. ते ग्रिल पण नव्हतं ना मला. बरं, आता तू बोलताना म्हणालास, मी दोन्ही उल्लेख केलेस, एक बागेचा तुझा केलास आणि एक वाक्य म्हणालास की मला रोज ते काही करायला आवडत नाही, पण त्याला एक अपवाद आहे, ते म्हणजे बागकाम. हो, त्याविषयी जरा सांग. ती बाग पण मी बघितले, ती पण मला आवडले, त्यातले तुझे उद्योग ते जरा आम्हाला ऐकू दे. बागकामाची आवड अगदी अलीकडची आहे, पण त्याचा कंटाळा येणार पण नाहीये कधीच. अगदी गेल्या 5 वर्षातच छंद लागलेला आहे तो. आधी वेळ व्हायचा नाही मला माझ्या व्यवसायातनं म्हणून. तर त्याचा कंटाळा येत नाहीये, त्याचं सातत्य आहे. याचं कारण आहे, बाग एकदा करून कधीच संपत नाही. आणि काही बाकीच्या ज्या गोष्टी आपण म्हणतो की केलं एकदा, म्हणजे अगदी आता तू माझ्या घराचं एवढं कौतुक करतोयस, पण हल्ली असं वाटतं झालं की घर झालं, छान कल्पनेतलं एक घर बांधून झालं. त्याला माझ्या आर्किटेक्टला त्याच्यासाठी अवॉर्ड पण मिळाले, इंटरनॅशनल अवॉर्ड पण मिळाले की छान डिझायनिंग आणि याचं असं. पण मी म्हणतो की चांगलं झालं, संपलं की आता काय त्याच्यात पुढे. पण बागकामात तसं नाहीये, रोज नवीन आहे आणि ते इतकं स्लो आहे आणि ते असं दिसतं आता हे घडणार आहे. आणि ती भाषा आहे, अबोल भाषा आहे ती, की ते सांगत असतं झाड. म्हणजे आता मी बायकोला कधी कधी गमतीने सांगतोय, बघा ह्याच्यावरती ना आता एक प्रकारचं तेज आलंय झाडावर. जसं आपण म्हणू ना की चेहरा खुल्लाय आणि जेव्हा नवीन बाळ होणार असतं आणि तेव्हा आपण म्हणतो बघ, आता तू डॉक्टर आहेस, त्याच्यातनं तुला लक्षात येईल की एक प्रकारचंच तेज येतं त्या ह्याच्यामध्ये, त्या दिवसांमध्ये. आणि मग काय होतं, नवनिर्मिती आहे, निर्माण होणार आहे काहीतरी. मग ते सगळं फुल स्ट्रेंथ लागलेली असते. तसं मी तिला कधी कधी सांगतोय, यानं या झाडाला 8 दिवसात पुढचे फुल येणार आहे. कारण ते दिसतंय ग्रोथ. आणि हे जे आहे ना, हे आणि ते मला माहिती आहे की ते काही झालं तरी 2 दिवस किंवा 3 दिवस आहे, ते नंतर पुन्हा नव्याने पुन्हा जाणार आहे ते. त्यामुळे ते काम संपत नाही कधी, पण त्यामुळे कंटाळा नाही येत त्याच्यात. नाही, आज अजून करू ते टिकवण्याचा प्रयत्न करतो ना आपण. त्यामुळे बागकाम अगदी अलीकडचा जो मला छंद लागला आहे, तो खूप
खूपच छान. त्याच्यातून मला असंही होतं, की मी जरी किती म्हटलं वेडेपणा करणारा किंवा काय, तरी म्हटलं तर माणूसच आहे आणि जाणीवपूर्वक साधेपणाने राहणार आहे. त्यामुळे कधीतरी जे ताण येतात, तर ते बागकामात जातात. कारण तिथे तुमचं काहीच नाही आहे, विसरूनच जाता. आणि तिथे अजून एक आहे, त्यांच्याकडनं कमिटमेंट नाही आहे काही, की मी असं केलं म्हणजे मी तुला 20 फुलं देईनच. मला माहिती आहे की मी सगळं करतोय, माहिती नाही आहे. तर 1 फुल देणार आहे का 20 फुलं देणार. होय. त्यामुळे मग मी बागेतलं फुल कधीच काढत नाही. हो. कधीही काढत नाही कुठलंही फुल एकदा पण. ते ते माझं नाही आहे. ते बापरे. त्याच्यासाठी आहे. ते मला शिकायला लागेल. नाही, ते पुन्हा आहे ना, की ठीक आहे मग असा पण एक वेळ असतो ना, की मग नाहीतरी ते 2-3 दिवसांनी गळूनच जाणार आहे ना. पण नाहीये तसं. ते गळून तो स्वतःच्याच पायाशी टाकतोय ना तिथे. मग त्याचं त्यालाच काय? मिळणार त्यालाच आहे. मिळणार आहे. आपण ह्या रामराम मंडळीमध्ये एक मेंदळे म्हणून शशांक मेंदळे, त्यांचे पण आपण गप्पा झाल्या होत्या. त्यांचा पण हाच दृष्टिकोन आहे. कधी चुकून फुलं काढत नाहीत. नाही. खूप छान त्यांनी त्यांचे ते झाडं लावलेत, बाग केले. हां. पण त्यांचा पण दृष्टिकोन कायम हाच असतो. म्हणजे ह्याचं मला खरंच कौतुक वाटतं. आणि हे तू आता जे बागेचं सांगतोस त्याच्याबरोबर तू खताचा पण काहीतरी उद्योग करतोस. हो, म्हणजे ते अनुषंगाने आता बागकाम म्हणलं की बागेला खत पाहिजे. मग खत आणायचं. मग हळूहळू ते वाचन होतं. 4 लोकं त्यातलीच भेटायला लागतात. आपण जो छंद करतो त्याच्याशी आपोआप लोकं यायला लागतात ना. समानशील आहे. समान यातली यायला. मग खत आपणच केलं पाहिजे तयार. आणि खत करण्याचा अगदी सोपा मार्ग आहे. किचनमधलं जे आहे आणि गेली काही वर्ष आता हे सगळीकडे कॅम्पेन चालू झालंय ना, की खत आपलं आपणच जिरवा बागेमध्ये. बरोबर. म्हटलं आपण करून बघू. असं म्हणून मी थोडी माहिती, वाचन, इकडे-तिकडे बघून अजून 4 लोकं ज्यांनी केलं त्यांना विचारून आणि मग माझ्या लक्षात आलं, की आपण किचनमध्ये जे वापरतो सगळं, म्हणजे अगदी अन्न तयार झालेलं सुद्धा किंवा आधीचं प्री कुकिंग ज्याला म्हणतो, ते एका व्यवस्थित पद्धतीने आपण ते कुजवलं, तर त्याच्यानंतर त्याचं जे खत तयार होतं, ते खत वापरलं तर आपली बाग उत्तम होते. इतकं साधं आहे खरं तर ते आणि त्याच्यासाठी त्याचं सायन्स काही असं महान नाही आहे फार. जितपत शाळेत शिकलोय तेवढं पुरतंय. फक्त त्याच्यात रस घ्यायला हवा. हां, रस घ्यायला पाहिजे. आणि मग पुन्हा त्याच्यात पण लोकं येतातच की माझ्यामध्ये. अहो, मग त्याला वासच येईल, मग किडेच होतील, मग असं होईल. पण मी म्हणतो की ते होऊ दे ना ते सगळं. तीच प्रक्रिया आहे ना. तेच किडे, त्याच आळ्या तेच तयार करतात ना. त्या नसतील तर खत कसं होईल? बरोबर. हे तू लोकांचं जे मगाचपासून बोललास त्याच्यावरून माझ्या वडिलांचं मला एक वाक्य आठवतं. हां, ते पूर्वी आम्हाला सांगायचे. हां, मी म्हणले देवाकडे मागणी मागतो हां. की देवा मला माझ्या हितचिंतकांपासून वाचव. म्हणजे त्यांचा सांगण्याचा हेतू चुकीचा वाईट नसतो. पण तो मला उपयोगी नाहीये ना. माझा नाही. ते विचार नाहीये. नाही. ते कायम असं मारक ठरत असतं. हो. रूपक बरोबर बोलताना आता आपल्याला जाणवतच असेल की आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कायम त्याचा सौंदर्यपूर्ण असाच राहिलेला आहे. तर त्याच्याविषयी तू काय सांगू इच्छितोस की बाबा ही सौंदर्य दृष्टी माणसाने कशी जोपासावी किंवा ती कशी निर्माण होते, असं काय सांगू शकशील का? खरं तर ती असतेच जन्मजात प्रत्येकाकडे. आता काही जण म्हणतात नाही ते असं मगाशी पण तू बोलताना मला म्हणलास पण तसंच वाटतं की नाही असं कसं ते काहीतरी तुझ्याकडे जसं आहे तसं माझ्याकडे नाही आहे. तर ते दैवी वगैरे असं काही नसतं माझं म्हणणं. फार तर ज्याला आपण अगदी प्रतिभा वगैरे असे मोठे शब्द वापरू ना, तर ते तिथे ठीक आहे की अगदीच जे नाहीच आहे काही, हे इथे दृश्य स्वरूपात नाहीच आहे तेच निर्माण करायचं. तिथे मी म्हणेन तो आर्टिस्ट जन्माला यावा लागतो किंवा त्याच्याकडे ते गॉड गिफ्ट म्हणू किंवा त्याला उपजत म्हणू ते. पण सौंदर्य दृष्टी नुसती ही माणसाकडे असतेच. याचं मला छोटंसं उदाहरण असं दिसतं की बालचित्रकलेत दिसतं. मुलं भिंतीवर रेघोट्या मारायला लागतात. बरोबर. एका ठराविक आम्ही मारून देत नाही पण. हां, नाही देत. कारण आपण लोक असतो त्यावेळेला त्याच्यासाठी. आपण लोकांच्या भूमिकेत हां, आणि अरे भिंत खराब का करायची? कारण मी प्लास्टिक इमल्शन महागडा रंग लावून घेतलाय आणि तो तू खराब करणार. पण त्या मुलाला त्याच्याशी घेणं नसतं. त्याला खरं तर एक मोठा कॅनव्हास मिळालेला असतो आणि त्याच्याकडे भाषा नसते. ती तयार व्हायची असते अजून. आणि मग जे आपण म्हणू की
आदिमानवाचे हे राहिलेले आहेत आपल्यात काही अंश राहिलेले आहेत, जीन्स राहिलेले आहेत, ते असतातच ना त्या सिस्टीमने दिलेले आपल्याला. ते मूल सांगत असतं हे, मग आपण विचारतो हे काय केलं, त्यांनी गोल गोल गिरगिट केलेलं असतं तिथे, पण ते सांगतं हा बैल आहे बाबा, बैल आहे, किंवा आई हा बैल काढलाय मी. आणि मग आपल्यातला लोक जागा होते, नाही नाही बैल असं नसतो काढायचा, मी दाखवतो. मग त्याची सौंदर्यदृष्टी खरं तर तिथे त्याला दिसत असतो तिथे बैल, त्याला दिसत असतो, आणि तो पूर्ण ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये दिसत असतो. काही गरज नाही आहे फोटो रिअलिस्टिक दिसण्याची. आणि आपण फक्त रियालिटी मध्ये नको तितके जातोय, जिथे पाहिजे तिथे खरं तर रियालिटीच जात नाहीये. आणि मग नको तिथे, आणि मग नाही नाही असं नाही काढायचं, मी दाखवतो काढा, किंवा आई म्हणते मी दाखवते असं काढायचं बैल. तिथे पहिला त्याच्या सौंदर्यदृष्टीला आपण धक्का लावला. नंतर तो शाळेत गेल्यानंतर मग पुन्हा चित्रकलेचे जे सरकारी नियम ठरलेले आहेत, एक चौकोन काढा, त्याच्याकडे 1-1 इंच जागा सोडा, आणि त्याच्यात हा विषयावर चित्र काढा. हे प्रोफेशनमध्ये इलस्ट्रेटर म्हणून ज्या वेळेला आपण काम करतो तेव्हा देण्याचे विषय आता त्या मुलाला दिल्यावर त्याची हे चित्रकलेचं उदाहरण अशासाठी गेलं की तिथून सुरुवात आहे सौंदर्यदृष्टीची. आणि मग मला ही भिंत छान दिसते असं नाही म्हणत तो, मला इथे कॅनव्हास मिळाला, ह्याच्यावर मला प्रदर्शित करायचं आहे काहीतरी माझ्या भावना. आणि हे जर करू दिलं तर त्याच्यासाठी एक तू जरूर बघ, माझ्या यूट्यूब चॅनलवर एक फिल्म केलेली आहे, भिंतीवरच्या रेघोट्या म्हणून. अच्छा. हां, आता ती फोटोग्राफिकली किंवा टेक्निकली ती जरा असेल कच्ची, पण त्यातला आशय बघतो की माझ्या एका मित्राने त्याच्या मुलीला अख्खं घर बहाल केलं, सगळं फ्लॅट पूर्ण, आणि त्या घरात 1 इंच पण जागा ठेवली नाही त्या मुलीने, आणि सगळं भरवून टाकलं. आणि ते बघून मी त्याच्यावरती एक छोटीशी फिल्म आणि हा विषय त्याच्यामध्ये मी मांडायला घेतला की बघा तुम्ही हे. आता त्या मुलीची सौंदर्यदृष्टी आता तयार झाली, ती मुलगी आता मोठी झाली आहे, आता ती चित्र काढत नाही आहे त्याच्यावर, पण तिच्या सौंदर्य कल्पना पक्क्या झाल्या. आता ती हळूहळू, मला खात्री आहे की ती मोठी जशी होत जाईल ना तसे तिच्या सौंदर्य कल्पना, आणि मग ती स्वतः जगताना त्या सगळ्या गोष्टी लावेल. त्या आपण मारल्या नाही आहेत, तिच्या आईबाबांनी म्हणा किंवा तिच्या आजी आजोबांनी, करू दे काय करायचं ते. तर हे केलं जात नाही, आणि मग त्याच्यातून सौंदर्यदृष्टी निर्माण होत नाही. आणि ती खरी तर उपजत आहे माणसाकडे, ती फक्त प्रॅक्टिस, ती सवय करायची. मग तिथे पण नाही लोक कसे, मी निळा शर्ट का घालू असं का आपण, म्हणजे नाही मला वाटतंय हां कपडे घालू नको असं पण नाही म्हणते मी, पण मी असेच घातले पाहिजे, मी तसेच घातले पाहिजे. इथपर्यंत जे होतंय सगळं, हे जे आड येते त्याच्यामध्ये कशी होणार. म्हणजे आज अमुक एक घरात सणवार आहे किंवा असं आहे, सगळेजण येणार आहेत, आणि तू शॉर्टमध्ये का असा, मला प्रश्न कायमच पडतो, लोक विचारतात ना, पण मग शॉर्टमध्ये का असं, म्हणजे याच्यामागे काही नाही. मग तुझी संपली सौंदर्यदृष्टी, म्हणजे तू फॉर्मॅटमध्येच. म्हणून तू जर म्हणलास ठीक आहे मी फुल पॅन्ट घालतो पण मी लाल रंगाची घालतो, तरी प्रॉब्लेम, तू काय गोविंद आहेस का? पण मग संपलं ना तुमची. मग काय पारंपरिक ठरलेलं आहे, काळा किंवा ग्रे एवढंच कपडा घालायचा. आणि मग इथे अशी ती खुंटते, तर तसं नाही, ती जगण्याचा एक छान पैलू आहे, तो भाग बनला. आणि निसर्ग कुठे असं बेतलेलं असतो, सारखं बदलत असतं. निसर्गात पण सारखे कधी रंग बदलतात, कधी पूर्ण निघून जातात, पुन्हा येत असतात. रोजचं आकाश पण नाही का रोज बदलते, आणि मग ते छान आहे. मग तो जगण्यात तसं आपल्याला आहे ना, निसर्गाचाच भाग होत, पण तरी सुद्धा नाही, ते काय माहिती नाही, ते बेतून घेतलंय सगळं आपण. आणि म्हणून सौंदर्य पूर्णपणे प्रत्येक गोष्टीकडे बघताना ही सुंदर कशी होईल असा जर विचार केला तर नक्की. मला आवडलं तुझ्या तिथे, तू अशा छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या दिसल्या मला, अंगणात केलेलं आहे. मग आता कॉफी टेबल, मग ते ब्रँडेड नाही आणलेस तू, मॉलमध्ये जाऊन आणलं नाहीयेस, ते तूच बांबू आणि हे करून, पण त्याच्यावरती मजा येते, आणि तुला त्याच्यामध्ये जो आनंद आहे, तुलाही आनंद आहे, निर्मितीतला आनंद आहे, तर तो सौंदर्यपूर्ण एस्थेटिक व्ह्यून येतो. भिंती बोलक्या करायच्या, नाही तर भिंती कसल्या नीरस असतात ना आपल्या सगळ्या, एक रंग मारून मोनोटोन करून टाकतो. मग तू माझ्याकडे पाहिले असशील की एका भिंतीवर मी काय सह्याच घेऊन ठेवल्या आहेत सगळ्यांच्या, मला भेटलेल्या माणसांच्या सह्याच आहेत असं. मग ती सुंदर झाली ना भिंत, त्याच्याकडे बघताना एक भावनिक तयार होते.
समाजासाठी काम करणं किंवा पर्यावरणपूरक जगणं आणि साधी राहणीमान ठेवणं हा सुद्धा हल्ली एक उन्मादाचा विषय झाला आहे. अशा जगामध्ये हे सगळं प्रत्यक्ष जगणारा रूपक साने मला सगळ्याहून खूप वेगळा वाटतो. म्हणूनच त्याचं खास कौतुक आहे. याच्याशी आज आपण गप्पा मारल्या. मला तर खूप आनंद झालाच. आपल्या सगळ्यांनाही आनंद झाला असेल याची मला खात्री आहे. अशाच नवीन नवीन आनंद यात्रींना भेटत राहूया. राम राम. राम राम. धन्यवाद.